Standard 12th, subject physics, previous year board problems, topic name semiconductor devices. Okay, first question is the transistor is in the common emitter configuration. Its DC current gain is 50. If collector current is 3 milliampere, calculate the base current. Okay, तर आपला गिवन काय दिलेला आहे की डीसी करंट गेन दिला किती होतंय 50. सो बीटा डीसी इज इक्वल टू 50. ओके, कलेक्टर करंट आय सी तो किती आहे 3 मिली एम्पियर. ओके, आपल्याला तो एम्पियर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे तर 3/1000 एम्पियर. ओके, सो 3 डिवाइड बाय 10⁻³ 1000 म्हणजे 10⁻³ एम्पियर. सो 3 इंटू 10⁻³ न्यूमरेटरला गेलं -3 एम्पियर. ओके, फाइंड आउट काय करायला सांगितलंय, कॅल्क्युलेट द बेस करंट दॅट इज आय बी. ओके, सो आपल्याला आय बी फाइंड आउट करायचं आहे तर आय बीचा फॉर्म्युला काय आपला आय बी इज इक्वल टू बेस करंट साठी आय बी वापरलाय कलेक्टर करंट डिवाइड बाय current gain that is beta dc. Therefore collector current is 3 into 10⁻³ divided by 50. Okay, so division आपण करून बघूया इथे 3 and 50. 50 0 जा 0 3 इथे 0 50 0 जा 0 so 0 300 56 जा 300. Therefore answer is 0.06 into 10⁻³ एम्पियर. ओके, आपल्याला मिली एम्पियर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आय बी इज इक्वल टू 0.06 इंटू 10⁻³ एम्पियर. ह्याला मल्टिप्लाय करायचं 10⁻³ ने. ओके, सो ह्याला मल्टिप्लाय केला आपला आन्सर किती 10⁻³ 10⁻+3 गेट कॅन्सल. देअरफॉर 0.06 मिली एम्पियर. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.